नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे प्रत्येकाच्या मनात कुठेतरी असतोच. आपली स्वप्न, आपली ध्येय आणि ती प्रत्यक्षात कशी आणायची. हो. आपल्याकडे आहे ब्रायन ट्रेसी यांच्या प्रसिद्ध गोल्स पुस्तकाचा सारांश. यातून आपल्याला काय हवंय ते कसं मिळवायचं आणि तीही अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने याचे काही महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत. खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे हे. हो ना. हे विश्लेषण खास त्या व्यक्तीसाठी आहे जी आपल्या आयुष्यात अधिक यश, अधिक समाधान मिळवू इच्छिते. खुद ब्रायन ट्रेसी यांचा प्रवास तर काय थक्क करणार आहे. अगदी कमी वयात कितीतरी अडचणींवर मात करून. हो, त्यांनी केवळ ध्येय निश्चितीच्या बळावर स्वतःचं आयुष्य बदललं. म्हणजे भांडी घासण्यापासून ते यशस्वी उद्योजक आणि लेखक. बरोबर. हेच सांगतं की योग्य पद्धती वापरल्यास काहीही होऊ शकतं. तर मग तयार आहात? चला या विचारांच्या खोलात शिरूया आणि समजून घेऊया की यशस्वी लोक ध्येय कशी ठरवतात आणि ती पूर्ण करण्यासाठी नेमकं काय करतात. आपला उद्देश आहे यातून ध्येय निश्चितीचे सर्वात प्रभावी पैलू आणि कृतीशील पावल्या कोणती आहेत हे शोधून काढणं. ठीक आहे. सुरुवात करूया एका मूलभूत पण अत्यंत शक्तिशाली विचाराने. आपण ज्या गोष्टीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करतो तेच बनतो. सारांश हे अगदी स्पष्टपणे मांडतो. बरोबर. यशस्वी लोक त्यांना काय हवंय याचा विचार करतात, तर अयशस्वी लोक त्यांना काय नकोय किंवा त्यांच्या समस्यांमध्येच गुरफटलेले राहतात. हे कसं वाटतं? हे अगदी मूलभूत तत्व आहे खरं तर. आणि याला जोडूनच एक रंजक कल्पना आहे. आपल्या मनात एक स्वयंचलित ध्येय शोधक यंत्रणा असते, म्हणजे ऑटोमॅटिक गोल सिकिंग फंक्शन. अच्छा. याची तुलना होमिंग पिजन म्हणजे प्रशिक्षित कबुतराशी केलीये. हजारो किलोमीटर दूर सोडल्यावरही तो जसा अचूक आपल्या घरट्याकडे परत येतो, हो, तसंच आपलं मन एकदा का आपण त्याला स्पष्ट ध्येय दिलं की त्या दिशेने आपोआप मार्ग काढायला सुरुवात करतं. म्हणजे आपल्याला रस्ता माहीत नसला तरी मन आपल्याला योग्य दिशेने ढकलतं. अगदी तसंच. आणि महत्वाचं म्हणजे ही यंत्रणा नॉन जजमेंटल आहे. नॉन जजमेंटल म्हणजे ती लहान मोठा असा भेद करत नाही. तुम्ही लहान ध्येय ठेवा किंवा डोंगरा एवढं मोठं, ती तुम्हाला ते मिळवण्यासाठी मदत करेलच. निसर्गाला तुमच्या ध्येयाच्या आकाराशी काही देणं घेणं नाही, त्याला फक्त स्पष्टता हवी. पण मग इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर हे इतकं नैसर्गिक आणि शक्तिशाली आहे, तर जगातल्या बहुसंख्य लोक म्हणजे 97 पेक्षा जास्त स्पष्ट लिखित ध्येय का ठरवत नाहीत? हा विरोधाभास नाही का? बरोबर. हाच मोठा प्रश्न आहे. आणि सारांश याची काही ठोस कारणं देतो. पहिलं म्हणजे अनेकांना वाटतच नाही की ध्येय ठरवणं महत्वाचं आहे. असं का? कदाचित त्यांच्या आजूबाजूला, घरात कधी यावर चर्चाच झाली नसेल. दुसरं कारण म्हणजे त्यांना ध्येय कशी ठरवायची हेच माहीत नसतं. मला आनंदी व्हायचंय किंवा मला श्रीमंत व्हायचंय. हो, या तर फक्त इच्छा झाल्या. अगदी. या अस्पष्ट इच्छा आहेत, मोजता येण्याजोगी निश्चित ध्येय नाहीत. आणि भीतीचाही मोठा वाटा असतो नाही का? अपयशाची भीती. नक्कीच. तिसरं कारण आहे अपयशाची भीती. कोणाला अपयश हवं असतं ते भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक असू शकतं. त्यामुळे भूतकाळातल्या अनुभवांवरून लोक भविष्यात धोका पत्करायला तयार नसतात. ते नकळतपणे अशी ध्येयच निवडतात जिथे अपयशाची शक्यता कमी असेल किंवा मग ध्येय ठरवणंच टाळतात. आणि चौथं कारण? चौथं कारण म्हणजे लोकांच्या टीकेची किंवा थट्टेची भीती. मी ध्येय सांगितलं आणि पूर्ण नाही करू शकलो तर लोक काय म्हणतील? ह्या भीतीने अनेक जण आपली ध्येय मनातच ठेवतात. या संदर्भात तो हार्वर्ड बिझनेस स्कूलचा अभ्यास आठवतो. 1969 ते 89 दरम्यानचा. तो खूप महत्वाचा ठरतो इथे. हो, तो अभ्यास खरंच खूप बोलका आहे. त्यात असं दिसून आलं की फक्त 3% पदवीधरांनी त्यांची ध्येय स्पष्टपणे लिहिली होती. फक्त 3%? हो, फक्त 3%. 13% लोकांच्या मनात ध्येय होती पण त्यांनी ती लिहिली नव्हती. आणि उरलेल्या 84% लोकांची काहीच निश्चित ध्येय नव्हती. आणि 10 वर्षांनी काय दिसलं? फरक काय होता? 10 वर्षांनी ज्या 13% लोकांच्या मनात ध्येय होती ते त्या 84% लोकांपेक्षा सरासरी दुप्पट कमवत होते. दुप्पट? ठीक आहे. पण खरा धक्कादायक निष्कर्ष हा होता की जे 3% लोक होते ज्यांनी आपली ध्येय स्पष्टपणे लिहिली होती ते बाकीच्या 97% लोकांपेक्षा सरासरी 10 पट जास्त कमवत होते. 10 पट? केवळ ध्येय लिहून काढल्यामुळे? म्हणजे यात त्यांची हुशारी किंवा शिक्षण
ते महत्वाचं नव्हतं, फक्त लिहिण्याची कृती. अगदी बरोबर. लिहिण्याने त्या ध्येयाला एक मूर्त स्वरूप मिळतं, एक प्रकारची वचनबद्धता येते. ते तुमच्या डोळ्यासमोर राहतं, तुम्हाला सतत आठवण करून देतं. हो, केवळ मनात विचार ठेवणं आणि तो कागदावर उतरवणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे ध्येय ठरवण्यासोबतच आपली मानसिकता, आपला दृष्टिकोनही तितकाच महत्वाचा आहे. ब्रायन ट्रेसींच्या स्वतःच्या आयुष्यातला तो क्षण, जेव्हा त्यांना जाणवलं की त्यांच्या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार आहेत. हो, ती जबाबदारी स्वीकारणं ही यशाची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे, असं सारांश म्हणतो. अच्छा. कारण जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हा आपण इतरांना दोष देणं थांबवतो आणि नकारात्मक भावनांमधून बाहेर पडतो. सारांश नकारात्मक भावनांना म्हणजे राग, भीती, मत्सर, अपराधीपणा यांना यश आणि आनंदाचे सर्वात मोठे शत्रू मानतो. आणि या नकारात्मक भावना येतात कशा? त्याची काही कारणं दिली आहेत? हो, मुख्यत्वे 4 सवयींमुळे येतात असं म्हटलंय. पहिली, समर्थन किंवा जस्टिफिकेशन, आपल्या चुकांसाठी किंवा परिस्थितीसाठी कारणं देणं, सबबी सांगणं. दुसरी, तर्कसंगतीकरण म्हणजे रॅशनलायझेशन, आपल्या अयोग्य वागण्याला किंवा अपयशाला गोंडस, सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह कारणं देणं. ओके. तिसरी, इतरांच्या मतांची अति काळजी घेणं, म्हणजे ओव्हर कन्सर्न विथ अदर्स ओपिनियन्स, आपलं मूल्यमापन इतरांच्या आपल्याबद्दलच्या विचारांवर अवलंबून ठेवणं. आणि चौथी, दोषारोपण, ब्लेमिंग, आपल्या समस्यांसाठी इतरांना किंवा नशिबाला दोष देणं. म्हणजे या 4 सवयी सोडल्या की झालं? अगदी. या 4 सवयी म्हणजे जणू नकारात्मकतेच्या झाडाच्या फांद्या आहेत. आपण जर या फांद्या कापल्या, म्हणजे सबबी सांगणं, कारणं देणं, लोकांच्या मतांची पर्वा करणं आणि दोष देणं थांबवलं, तर नकारात्मक भावनांचं झाड आपोआप सुकून जातं. मग सकारात्मक कृतीसाठी प्रचंड ऊर्जा मोकळी होते. बरोबर. आणि याच मानसिकतेचा पुढचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आपल्या श्रद्धा, बिलीफ्स. हो, श्रद्धेचा नियम म्हणजे लॉ ऑफ बिलीफ सांगतो की ज्या गोष्टीवर तुम्ही पूर्ण मनापासून विश्वास ठेवता ती तुमची वास्तविकता बनते. म्हणजे आपण जे मानतो तेच घडतं. तसंच काहीसं वेन डायर यांचे एक वाक्य आहे, तुम्ही जे पाहता त्यावर विश्वास ठेवत नाही, तर तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता ते पाहता. हे किती खरं आहे. एडिसनचं उदाहरण घ्या किंवा आईन्स्टाईनचं. सुरुवातीला जगाने त्यांना नाकारलं, पण त्यांचा स्वतःवर आणि कामावर इतका दृढ विश्वास होता. हो ना. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की श्रद्धा या जन्मजात नसतात, त्या आपण शिकतो. म्हणजे त्या बदलता येतात. अगदी. ज्या स्वयंमर्यादित करणाऱ्या श्रद्धा म्हणजे सेल्फ लिमिटिंग बिलीफ्स आपल्याला मागे खेचतात, त्या बदलता येतात. त्यांना पुसून टाकता येतं. कसं? कल्पना करा की एक श्रद्धांचं दुकान आहे, बिलीफ स्टोअर, जिथे तुम्ही कोणतीही श्रद्धा निवडू शकता आणि स्वतःमध्ये रुजवू शकता. कोणती श्रद्धा निवडाल? वाव, काय निवडणार? कदाचित ही, मी जीवनात यशस्वी होण्यासाठीच जन्माला आले आहे. ही कल्पनाच किती सकारात्मक ऊर्जा देते. नक्कीच. आणि अशी सकारात्मक श्रद्धा तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत, अगदी मोठ्या संकटातही काहीतरी शिकण्याची संधी शोधायला लावते. नेपोलियन हिल म्हणतात त्याप्रमाणे, प्रत्येक अडथळ्यामध्ये किंवा संकटामध्ये त्याच्या बरोबरीची किंवा त्याहून मोठ्या फायद्याची संधी दडलेली असते. बरोबर. यशस्वी लोक नेहमी अडचणींमध्येही संधी शोधतात. तर ही झाली मानसिक तयारी. आता प्रत्यक्ष ध्येय ठरवण्याच्या प्रक्रियेकडे वळूया. यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट समान असते, दूरदृष्टी, विजन. ते भविष्याचा विचार करतात. त्याचा किती दूरवर विचार करून तुम्ही आज निर्णय घेता, ही क्षमता आर्थिक आणि वैयक्तिक यशाचा सर्वात महत्वाचा अंदाज लावणारा घटक आहे. म्हणजे जितका दूरचा विचार तितके आजचे निर्णय चांगले. अगदी. तुम्ही जितका दूरचा विचार कराल तितके तुमचे आजचे निर्णय अधिक चांगले असतील. आणि ही दूरदृष्टी स्पष्ट करण्यासाठी ब्लू स्काय थिंकिंग नावाची एक पद्धत सांगितली आहे. म्हणजे काय नक्की ते? म्हणजे कोणतीही मर्यादा नाही असं समजून विचार करणं. समजा तुमच्याकडे अमाप वेळ आहे, पैसा आहे, सगळी साधनं आहेत आणि अपयशाची भीती नाही. ठीक आहे. अशा परिस्थितीत 5 वर्षांनंतर तुमचं आयुष्य प्रत्येक बाबतीत, करिअर, आर्थिक, आरोग्य, नातेसंबंध अगदी परिपूर्ण असेल तर ते कसं दिसेल त्याची कल्पना करा. मग त्या भविष्यातून वर्तमानात परत येऊन विचार करा की ते वास्तव बनवण्यासाठी आज पहिलं पाऊल काय उचलावं लागेल. छान पद्धत आहे ही. आता या विचारांना कृतीत आणण्यासाठी सारांश 7 गुरुकिल्ले देतो. या म्हणजे यशस्वी ध्येय निश्चितीचे आधारस्तंभ आहेत असं म्हणायला हरकत नाही. हो, या 7 कसोट्या आहेत ज्यावर प्रत्येक ध्येय तपासून घ्यायला हवं. कोणत्या आहेत त्या?
पहिली कसोटी ध्येय स्पष्ट, स्पेसिफिक, तपशीलवार, डिटेल्ड आणि लिखित असावं. श्रीमंत होणं हे ध्येय नाही. 31 डिसेंबर 2025 पर्यंत 1 कोटी रुपयांची निव्वळ मालमत्ता गाठणे हे स्पष्ट ध्येय आहे. बरोबर. मोजता येणारं. हो, ती दुसरी कसोटी. ते मोजता येणारं असावं. प्रगती कशी मोजणार? यश कसं ओळखणार? तिसरी, त्याला निश्चित वेळमर्यादा असावी. डेडलाईन खूप महत्वाची आहे. हो, डेडलाईन नसेल तर काम पुढे ढकललं जातं. ती एक प्रकारचा सकारात्मक दबाव निर्माण करते. चौथी कसोटी आहे की ते आव्हानात्मक असावं, म्हणजे थोडं आवाक्याबाहेरचं. इतकं सोपं नको की सहज मिळेल आणि इतकं कठीण नको की अशक्य वाटेल. साधारणपणे 50% यशाची शक्यता असलेलं ध्येय योग्य मानलं जातं. बरोबर. पाचवी कसोटी. ते तुमच्या मूल्यांशी सुसंगत, कॉन्ग्रुएंट विथ व्हॅल्यूज असावं. तुमची ध्येय तुमच्या आंतरिक मूल्यांशी जुळत नसतील तर यश मिळूनही समाधान मिळणार नाही. अगदी खरंय. सहावी, ते संतुलित, बॅलन्स्ड असावं. आयुष्याच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये म्हणजे आर्थिक, करिअर, आरोग्य, कुटुंब, वैयक्तिक विकास या सगळ्यामध्ये संतुलन साधणारी ध्येय असावीत. आणि सातवी, अत्यंत महत्वाची, तुमच्याकडे आयुष्याचा एक मुख्य निश्चित उद्देश असावा. मेजर डेफिनेट पर्पस. हो, एक असं सर्वात महत्त्वाचं ध्येय जे साध्य झाल्यास तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम करेल. या 7 कसोट्या लक्षात घेऊन ध्येय निश्चिती आणि प्राप्तीसाठी एक 12 पायऱ्यांची पद्धत दिली आहे. ही एखाद्या रेसिपीसारखी आहे असं म्हटलंय. हो, म्हणजे जर या पायऱ्या क्रमवार वापरल्या तर तुम्ही कोणतंही ध्येय साध्य करू शकता, असं ब्रायन ट्रेसी म्हणतात. 12 पायऱ्या. चला, या रेसिपीचे घटक पाहूया. पहिली पायरी कोणती? पहिली पायरी आहे तीव्र इच्छा, डिझायर. हे फक्त मला हवंय असं नाही, तर ती एक जाज्वल्य, उत्कट इच्छा हवी. अच्छा. तुम्हाला ते ध्येय का हवंय याची खोलवरची तळमळ हवी. ती इच्छा तुमच्यासाठी व्यक्तिगतदृष्ट्या महत्वाची असली पाहिजे. दुसरी पायरी आहे विश्वास, बिलीफ. म्हणजे तुम्हाला मनापासून खात्री हवी की तुम्ही ते ध्येय मिळवू शकता. तुम्ही ते मिळवण्यास पात्र आहात. इथेच अनेक जण अडखळतात नाही का? अगदी. आणि तिसरी पायरी आपण आधीच पाहिली, लिहून काढा. राईट इट डाऊन. हो. जे ध्येय लिहिलेलं नाही ते ध्येय नाही, फक्त एक स्वप्न किंवा इच्छा आहे. लिहिण्याने ते मूर्त होतं, त्याला शक्ती मिळते. या पहिल्या 3 पायऱ्या म्हणजे पायाभरणी आहे. पाया पक्का झाल्यावर पुढे काय? चौथी पायरी. चौथी पायरी आहे तुमचा सुरुवातीचा बिंदू निश्चित करणे, स्टार्टिंग पॉइंट. आज तुम्ही नक्की कुठे आहात? म्हणजे आत्मपरीक्षण. हो, तुमची सध्याची परिस्थिती काय आहे याचं प्रामाणिक विश्लेषण. वजन कमी करायचं असेल तर आजचं वजन माहीत हवं. आर्थिक ध्येय असेल तर आजची आर्थिक स्थिती स्पष्ट हवी. बरोबर. पाचवी पायरी आहे कारण जाणून घ्या, नो वाय. तुम्हाला ते ध्येय का हवं आहे याची कारणं लिहा. जितकी जास्त कारणं तितकी तुमची प्रेरणा म्हणजे मोटिवेशन जास्त तीव्र होईल. ब्रायन ट्रेसी म्हणतात कमीत कमी 20-30 कारणं लिहा. 20-30? बापरे. हो. मग 6वी पायरी अंतिम मुदत ठरवा. सेट अ डेडलाईन. मोठी ध्येय असतील तर मधल्या टप्प्यांसाठीही मुदती ठरवा. डेडलाईन नसेल तर कामाला तातडी येत नाही. 7वी पायरी थोडी वेगळी आहे. अडथळे ओळखा. आयडेंटिफाय ऑब्स्टॅकल्स. तुमच्या ध्येयाच्या मार्गात काय अडचणी येऊ शकतात? सर्वात मोठा अडथळा कोणता असेल? इथे 80-20 नियम लागू होतो. म्हणजे 80% अडथळे हे अंतर्गत असतात. आपल्या सवयी, भीती, आत्मविश्वासाचा अभाव, ज्ञानाची कमतरता. अच्छा, फक्त 20% बाहेरचे. हो, केवळ 20% अडथळे बाह्य असतात. त्यामुळे सर्वात मोठा अडथळा ओळखून त्यावर मात करण्याची योजना बनवणं गरजेचं आहे. पायरी आहे आवश्यक ज्ञान आणि कौशल्य ओळखा. नॉलेज अँड स्किल्स. तुम्हाला कोणतं नवीन ज्ञान मिळवावं लागेल, कोणती कौशल्य आत्मसात करावी लागतील. अशी कोणती एक स्किल आहे जी शिकल्यास तुम्हाला ध्येय गाठायला सर्वाधिक मदत होईल ते ओळखून ती मिळवण्याची योजना बनवा. 9वी पायरी आहे मदतनीस ओळखा. पीपल हुज हेल्प यू नीड. बरोबर. तुम्हाला कोणाची मदत, सहकार्य किंवा पाठिंबा लागेल. कुटुंब, मित्र, सहकारी, मार्गदर्शक. आणि त्यांची मदत मिळवण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो याचाही विचार करायचा. हो, नाती परस्पर देवाणघेवाणीवर चालतात, त्यामुळे त्याचाही विचार हवा. आणि मग येते 10वी पायरी, एक योजना बनवा. मेक अ प्लॅन.
हो. आत्तापर्यंत जी माहिती गोळा केली आहे, जी कारणं लिहिली आहेत, जे अडथळे ओळखले आहेत, त्या सगळ्याच्या आधारावर ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीच्या कृतींची यादी बनवा. ॲक्शन स्टेप्स. त्यांना प्राधान्यक्रम द्यायचा. हो, त्यांना प्राधान्यक्रम द्या. कोणती गोष्ट आधी करायची, कोणती नंतर, ही तुमची रोडमॅप असेल. या झाल्या 10 पायऱ्या. उरलेल्या 2 कोणत्या? 11वी पायरी आहे रोज कल्पना चित्रण करा. व्हिज्युअलाइज. व्हिज्युअलायझेशन. हो, तुमचं ध्येय जणू काही तुम्ही आत्ताच साध्य केलं आहे असं स्पष्टपणे आणि नियमितपणे मनात अनुभवा. ते चित्र बघा, त्यावेळच्या भावना अनुभवा. हे कधी करायचं? सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटं व्हिज्युअलायझेशन केल्याने तुमच्या सुप्त मनावर म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर त्याचा शक्तिशाली परिणाम होतो. आणि शेवटची 12वी पायरी? 12वी पायरी जी सारांशात स्पष्टपणे नाही पण अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे चिकाटी, पर्सिस्टन्स. चिकाटी. बरोबर. योजना कितीही चांगली असली तरी आव्हानं येणारच, श्रीक्षलेगी येणारच. हार न मानता प्रत्येक अडथळ्यातून शिकत चिकाटीने प्रयत्न करत राहणे हे यशासाठी अनिवार्य आहे. खरंय. बहुतेक लोक यश मिळवण्याच्या अगदी जवळ आले असताना हार मानतात. हो ना. चिकाटी हाच यशस्वी आणि अयशस्वी यांच्यातला मोठा फरक आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ध्येय आपल्या आयुष्याला दिशा आणि अर्थ देतात, पण केवळ ध्येय मनात असून चालत नाही. ती स्पष्ट, लिखित, मोजता येण्याजोगी आणि वेळ मर्यादा असलेली हवीत. त्यासोबतच योग्य मानसिकता म्हणजे जबाबदारी घेणं, नकारात्मक भावनांवर नियंत्रण आणि सकारात्मक श्रद्धा ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि व्हिज्युअलायझेशन आणि चिकाटीसारखी साधनं या प्रवासात मदत करतात. या सगळ्या पायऱ्या आणि विचार निश्चितच महत्वाचे आहेत. पण ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जाते मी. कोणता? या 12 पायऱ्यांपैकी किंवा आपण चर्चा केलेल्या मुद्द्यांपैकी अशी कोणती एक अगदी छोटीशी गोष्ट आहे जी आज याच क्षणी लगेच केली जाऊ शकते? कदाचित 5 मिनिटं काढून एक ध्येय लिहून काढणं, किंवा सर्वात मोठा अडथळा कोणता आहे याचा विचार करणं, किंवा मदतीची गरज असलेल्या एका व्यक्तीला फक्त एक मेसेज करणं. कोणतीही एक छोटी कृती. हो, कोणतीही एक कृती जी केल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला एक सकारात्मक गती म्हणजे मोमेंटम मिळेल. विचार करा, कारण सुरुवात करणं नेहमीच सर्वात महत्वाचं असतं. अगदी बरोबर. सुरुवात कुठून तरी व्हायलाच हवी. आजच्या या सखोल विचारमंथनासाठी आणि या मौल्यवान माहितीसाठी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आशा आहे की यातून श्रोत्यांना आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी नवी ऊर्जा, स्पष्ट दिशा आणि कृती करण्याची प्रेरणा मिळाली असेल.